आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांची विजय दिवाण यांनी आकाशवाणीसाठी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया मुलाखतीचा भाग 5. बाष्पीभवन, प्रदूषण आणि इतर आव्हानं. तुम्ही ज्या काळामध्ये पूर्वी पाणी योजनांवर काम करत असाल त्या काळात उपयोगात असलेलं जे काय जलविकास तंत्र होतं त्याच्या उणीवा काही तुम्हाला जाणवल्या होत्या का त्यावेळेला, आणि त्या सगळ्या उणीवा आता दूर झालेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं का? आपण ज्यावेळेला सुरुवात केली आपल्या विकासाच्या कार्यक्रमाला, मी जेव्हा या क्षेत्रात आणि ह्या विषयात आलो त्यावेळेला जेमतेम आपली दुसरी पंचवार्षिक योजना सुरू झालेली होती. हो, बरोबर. आणि आपल्याजवळ पहिली अडचण काय होती, आणि विशेषतः मराठवाड्याच्या संदर्भात तर ती विशेष चिंताजनक होती की आपल्या नद्यांमधल्या पाण्याची मोजणीच नव्हती. अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांच्या काळामध्ये त्या वेळच्या ब्रिटिश व्यवस्थांनी लक्ष घालून काही प्रमाणात मोजणी केली, केवळ तेवढाच आपला आधार होता. एकंदर देशाच्या पाण्याच्या व्यवस्थेची विस्तारित रचना उभी करण्यासाठी जेवढी मोजणी आवश्यक आहे त्या मोजण्या अनेक ठिकाणी नव्हत्या. आणि विशेषतः मराठवाड्यासारखे किंवा इतरही ठिकाणी जे संस्थानिक प्रदेश होते त्यामुळे त्यांच्यामध्ये नद्या हा काय एका संस्थानातून दुसऱ्या संस्थानात पलीकडे वगैरे जात आहे. कावेरी वादाचा उगम कुठे आहे? कावेरी वादाचा उगम त्यावेळच्या या रचनांमध्ये आहे. आता ही सगळी मोजणी आपण नंतर खूप प्रमाणात वाढवली. केंद्रीय जल आयोगाने आपली केंद्र निर्माण केली, राज्यांनी अनेक ठिकाणी आपली मोजणीची पद्धत बसवली. त्यामुळे माहितीच्या दृष्टीने आता आपण 50 वर्षानंतर एका वेगळ्या अवस्थेला आहोत. आणि आपल्या प्रामुख्याने आणखीन एक त्यामुळे महत्वाची गोष्ट लक्षात काय आली आहे, जी सुरुवातीच्या आपल्या सगळ्या नियोजनात तेवढा प्रमुख मुद्दा नव्हता, की आपल्या सगळ्या पाण्याच्या प्रवाहांमध्ये किंवा पावसातून मिळणाऱ्या आपल्याला पाण्याच्या उपलब्धतेमुळे पाणी जमिनीत मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये इतकी हवामानातल्या दोलायमानतेमुळे वर्षावर्षाच्या प्रचंड दोलायमानता आहे की त्या दोलायमानतेचं आधार घेत आपल्याला पुढच्या रचना करायच्या आहेत. जसजसं आपण आपली व्यवस्था वाढवत चाललेलो आहोत, या दोलायमानतेचं प्रतिबिंब आपल्या जुन्या रचनांमध्ये नाही. मग आपण काय केलं होतं, आपण थांबता येत नाही ही सगळी माहिती गोळा होईपर्यंत, म्हणून आपण काही ठोकताळ्यांच्या आधाराने आपल्या रचना तयार केल्या आणि त्या आधाराने आपण प्रकल्प करायला, सगळ्या व्यवस्थापना उभारायला सुरुवात केली. आणि त्याला एक सोपं तत्व वेगवेगळ्या काही कारणांनी आलेलं पण जे चुकीचं आहे की नदीतला प्रवाह हा 75% उपलब्धतेचा वार्षिक हिशोबामध्ये जर असेल तर त्याच्या आधाराने पुढच्या रचना करायच्या. हे सामाजिक दृष्टीने नुकसानीचं तत्व आहे. निसर्ग आपल्याला जे सरासरीने पाणी देतो तेवढं तर आपण किमान वापरलं पाहिजे. आणि दुष्काळासारख्या प्रदेशामध्ये त्याच्याही पुढे जाऊन चांगल्या वर्षांमध्ये जे जास्त मिळतं त्याचाही आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आता तो कसा करायचा, नेमकं नदीत बारमाही कुठल्या व्यवस्थेमध्ये पाणी किती ठेवता येईल, कसं ठेवायचं, त्याच्यासाठी भूजलातून शेवटी आपल्याला पावसाळ्यानंतर जे पाणी येतं हे कशातून येतं, हे त्या भूजलातून येतं. त्या दृष्टीने भूजलाचं नियोजनाचे आडाखे कसे बसवायचे, या पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये नसलेल्या गोष्टी आता आपल्याला याच्या पुढच्या व्यवस्थांमध्ये ह्या सम्मिलित करायला लागणार आहेत. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र जलसिंचन आयोगामध्ये खूप शिफारशी देण्यात आलेल्या आहेत. उपकोरेनिहाय रचना करताना भारतीय स्तरावरही याचा खूप चांगला विचार चालू आहे. धरणामध्ये गाळ साठतो तो कसा साठतो, किती मर्यादेपर्यंत साठतो, आपल्या जो कमकुवतपणा होता तो आपण ही सगळी जी ठोकताळ्याची सूत्र होती ही त्यावेळेला जे आपल्या पुढे गेलेले देश आहेत, युरोप आहे, अमेरिका आहे, त्यांचे ठोकताळे स्वीकारून आपण पुढे गेलो होतो. पुढे आपल्या असं लक्षात आलं हे ठोकताळे जमत नाहीत आपल्या परिस्थितीशी. म्हणून आता केंद्रीय जल आयोगाने एक चांगली गोष्ट अशी केली आहे की अशा प्रकारचा परिवर्तन आपल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये, नियोजनामध्ये, व्यवस्थापनामध्ये व्हावं म्हणून या माहितीचं संकलन आणि विश्लेषण करून त्यांनी आता वितरणाच्या पुस्तिका प्रकाशित करायला सुरुवात केलेली आहे. की आता आपण प्रकल्प ज्या पद्धतीने केले त्याची गरज नाही, आपल्याला नवीन बरीच माहिती आहे. उदाहरणार्थ त्यांनी
सगळ्या खोऱ्यांमध्ये आता नेमकं किती पाणी आहे, सरासरी किती आहे, धरण बांधणी किती झाली आहे, किती पाण्याला अजून आपण हात लावलेला नाही, कुठल्या उपखोरांना लावले नाही, याच्या एकामागून एक त्यांनी आता पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. त्या कोणालाही सगळ्यांना उपलब्ध आहेत ज्यांना याचा अभ्यास करायचा आहे. गाळ कसा साठतो, काय आकाराने धरणात साठतो, त्याची तीव्रता पहिल्या वर्षापासून 10व्या वर्षापर्यंत तेवढीच असते, 20व्या वर्षी तेवढीच राहते का, त्याच्यामधून जे पाण्याच्या प्रवाहाचे तरंग तयार होतात त्याच्यामुळे ती काही बदलत जाते. ह्या सगळ्याचं आता आपल्याला खूप अधिक माहिती मिळालेली आहे. आणि त्याच्या आधारावर केंद्रीय जल आयोग 1950 ते 60च्या दरम्यान प्राथमिक प्रकल्पांची आपण जशी रचना केली तशी आता करत नाही. आता ज्यावेळेला प्रकल्प केंद्रीय जल आयोगाकडे जातात तेव्हा ही जी नवीन माहिती आपल्याला मिळाली आहे, नवीन तंत्र आपल्याला माहिती झालेली आहे, त्याच्या आधाराने आता त्याची तपासणी होते. तर साहजिक काही वेळेला त्याच्यातून गैरसमज आणि कटुता निर्माण होते, कारण हे संकलन करणारी, विश्लेषण करणारी जी केंद्रीय व्यवस्था आहे त्यांच्या बरोबरीने सगळी राज्य धावू शकत नसल्यामुळे त्यांनी धावायला पाहिजे त्यांच्या बरोबरीने. त्यांनी जशा पुस्तिका केल्या आहेत तशा खोल्यातल्या पुस्तिका, त्यांचं वितरण सुदैवाने महाराष्ट्राने अलीकडेच ही पद्धत सुरू केली आहे. दरवर्षी ते सगळ्या सिंचन प्रकल्पांचे एकत्रित करून या सिंचन प्रकल्पातून काय झालं त्याचा अहवाल त्यांनी प्रसिद्ध करायला औपचारिक गेली 3 वर्ष झाली त्यांनी प्रारंभ केलेला आहे. तेव्हा अशी माहिती ज्या वेळेला सगळीकडे विस्तारित पद्धतीने पोचेल त्यावेळेला औपचारिक रीतीने प्रकल्पांची रचना आपली जास्त चांगली पूर्वीपेक्षा आता होत जाणार आहे. आणि त्यातला आता लोकांचा सहभाग जो आपण वाढवत चाललेलो, त्यांचाही अधिक डोळस सहभाग या दोलायमानतेसाठी आवश्यक असलेला, भूजलाच्या सामूहिक नियंत्रणासाठी आवश्यक असलेला हा आपल्याला मिळत जाणार आहे. त्यामुळे पुढची वर्ष आणि ज्या वेळेला या कामाला सुरुवात केली, ज्यावेळेला या क्षेत्रामध्ये मी नव्याने सगळं शिकत होतो, त्याच्यात आता खूप फरक पडलेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. आपल्याकडचे सगळे धरण तलाव जे आहेत यातल्या बहुतांश धरण तलावांवर पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यामध्ये मोठी घट होती आहे आणि ती थोडीशी डोकेदुखीची गोष्ट झालेली आहे. या बाष्पीभवनावर कोणत्या उपाययोजना करता येतील असं तुम्हाला वाटतं? मगाशी जे आपण म्हणत होतो की बा आपल्याला 50 वर्षापूर्वी आपण प्रकल्पांची रचना सुरू केली, त्यावेळी आणि यावेळच्या आपल्या नियोजनाच्या पद्धतीत आधारभूत पायामध्ये काय काय फरक झालेला आहे, त्यातला हा एक महत्त्वाचा फरक आहे. आपण बाष्पीभवनाबद्दल आता खूप जागरूक झालेलो आहे. वेधशाळा ह्या आपल्या अखिल भारतीय यंत्रणेबद्दल योग्य तो आदर सांभाळूनही एक गोष्ट खरी आहे की बाष्पीभवनाची मोजणी जेवढ्या काटेकोरपणे, जेवढ्या विस्तृतपणे दऱ्याखोऱ्यांमधून व्हायला पाहिजे तेवढ्या विस्तृतपणे आपली झालेली नाही. आणि त्यामुळे बाष्पीभवन हा आपल्याला चकवा देणारा घटक ठरलेला आहे. आपण जे बाष्पीभवनाचे हिशोब केले त्या बाष्पीभवनाच्या हिशोबांमध्ये आणि व्यवहारात होणाऱ्या बाष्पीभवनांमध्ये आपल्याला अजूनही याच्या पुढे खूप माहितीची भर घालायला लागणार आहे. आणि त्या दृष्टीने आपलं नियोजन, त्याचे तपशील, पीकरचनेचे तपशील हे आधी मुळात आपल्याला बदलायला लागणार आहे. तेव्हा दुसरी एक गोष्ट आपली अशी आहे की ही जी बाष्पीभवनाची प्रक्रिया आहे ही आता सगळ्यांना एकमत त्याच्यावर झालेलं आहे की आपल्या मकर संक्रांतीनंतर जी काय माहिती आपल्याला उपलब्ध आहे अति तीव्र होत जाते. म्हणजे खऱ्या अर्थाने संक्रमण होतं बाष्पीभवनाच्या दृष्टीने. त्यामुळे आपलं जवळ भूपृष्ठावर असलेलं जे पाणी आहे ते आपण मकर संक्रांतीच्या सुमाराला आपण जर आपल्याला पुन्हा वापरायचं असेल, नंतर वापरायचं असेल, तर जिथे आपल्याला वापरायचं आहे त्या शेताजवळ, गावाजवळ, अधिक खोलीच्या आणि ज्याच्यावर सहज आच्छादन करता येईल अशा ठिकाणी तरी साठवलं पाहिजे किंवा जमिनीत तरी मुरवलं पाहिजे. म्हणजे मग ते मकर संक्रांतीच्या नंतर जे येणारे आपले महिने आहेत ग्रीष्म ऋतूपर्यंतचे, वैशाखात, त्याच्यात हे पाणी सुरक्षित पद्धतीने उपलब्ध होईल. या रचना आपल्या पाणी पुरवठ्याची, ती नागरी महानगरी पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल किंवा शेती पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल, यात आपण अजून नीट अंतर्भूत करू शकलेलो नाही. 8 माही पीक रचना व्हायला पाहिजे, पाणी काही मर्यादेत संपवलं पाहिजे, अशा रीतीच्या संकल्पना आपण आणलेल्या आहेत. पण त्या शास्त्रीय वैज्ञानिक पद्धतीने त्याचे नीट हिशोब लावून त्याचा अंतर्भाव करणं
याच्यासाठी अजूनही काही माहितीची आपल्याकडे उणीव आहे. आपल्याला अनेक ठिकाणी पाणी किती मुरतं जमिनीत, म्हणजे गवताळ प्रजात किती मुरतं, वृक्ष पराजीत किती मुरतं, रस्त्यांच्या काठाने किती मुरतं, नागरी परिसरात किती मुरतं, याचे आपले आडाखे कच्चे आहेत. आपल्याला खूप त्याची मोजणी करायला पाहिजे, तेव्हा आपण हे नियोजन नीट करू शकू. त्याच्यात आपल्याला मागे लागायचं. तोपर्यंत पुष्कळ जी नवीन माहिती मिळाली त्याच्या आधाराने आपण आता अशा प्रकारचा बदल करायला सुरुवात केलेला आहे. त्यातली सगळ्यात अवघड आणि आव्हानात्मक कुठली गोष्ट आहे? आव्हानात्मक गोष्ट ज्या ठिकाणी आपले हे जे खडक आहेत, हा जो पर्वतीय खडकांचा प्रदेश आहे, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बराचसा गुजरात, मध्य प्रदेश, बराचसा कर्नाटक, हे सगळे पर्वतीय खडकाळ प्रदेश आहेत. त्यामुळे भूजलावरचा झालेला बराचसा अभ्यास आतापर्यंत हा वालुकामय सपाटीच्या प्रदेशात झालेला आहे. त्यामुळे ती सूत्र आणि पाण्याचं जमिनीखालचं वावरणं हे या खडकाळ प्रदेशात तसं होत नाही. आता आपल्याला त्याच्यासाठी काही वेगळे आडाखे, वेगळी मोजणी ही करायला लागणार आहे. कारण एकदा बाष्पीभवन कमी करायचं, त्याच्यासाठी पाणी जमिनीत मुरवायचं, हा तत्वशः आपण निर्णय स्वीकारलाय. पण ते करायचं म्हणजे ज्याच्यात ते पाणी मुरवायचं त्याच्या गुणधर्म काय, त्याची धारण क्षमता काय, पाणी कसं वाहणार, याच्यावर आता आपल्याला याच्यापुढे आपण जेव्हा खूप भर देऊ तेव्हा आपल्याला ही गोष्ट हस्तगत होईल. आणखीन एक गोष्ट आपल्याला अजून नीट माहिती नाहीये, ज्याची आपल्याला याच्यात अंतर्भाव करायला लागेल, की बाष्पीभवन हे आपल्या छतावरून होतं, आपल्या शेतीवरून होतं, गवताळ प्रदेशावरून होतं, वनप्रदेशातून होतं. वेगळ्या ठिकाणी बाष्पीभवनाचे क्रिया वेगळ्या ऋतूंमध्ये किती आहेत, आता एकदा पाण्याचा हिशोब करायचा म्हटला आणि त्या हिशोबाप्रमाणे सगळी व्यवस्था बसवायची म्हटली, ही माहिती आपल्याजवळ नाही. किंबहुना आज आपल्या सगळ्या पाण्याच्या हिशोबामध्ये सगळ्यात मोठी आपली अडचण काय आहे, की आपण सिंचनात पाणी सगळ्यात जास्त वापरतो. आपल्याला तलावातून बाष्पीभवन किती होत आहे माहिती झालंय, पण ज्यावेळेला हे पाणी आपण शेती क्षेत्रावर पसरवतो त्यावेळेला जमीन तापलेली असते, दुपारच्या वेळेला काही वेळेला पाणी सोडलेलं असतं, ऊन वरती असतं, सूर्यनारायण असतो, त्या शेतीच्या पृष्ठभागावरून किती बाष्पीभवन होतं, कालव्यांमधून सुद्धा किती होतं, नदीच्या प्रवाहातून किती होतं, आपल्याकडे आकडे नाहीत. त्यामुळे आपण काही ठोकताळ्याने या रचना करतो. थांबायचा असा त्याचा अर्थ नाही. या ठोकताळ्याचा जो काय अनुभव आहे त्यांनी पुढे चालायचा आहे, पण हा अपुरा आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आता आपण लोक सहभागातून वेगळ्या रचना करतो आहोत, लाभक्षेत्र विकासाची संकल्पना आणतो आहोत, तेव्हा हे सर्व तपशील त्या लोकांना आपण पुरवल्याशिवाय आणि या सगळ्या तपशिलांची आता एकात एक गुंफण कशी करायची हे त्यांच्याशी बोलून ठरवल्याशिवाय आपल्याला व्यापक नियोजन बाष्पीभवन नियंत्रणाचं सुद्धा बसवता येणार नाही. कारण त्याचा पीक रचनेच्या बदलाशी फार मोठा संबंध आहे. मग आता ज्या मंडळींनी आपल्या ह्या लाभक्षेत्र विकासामध्ये काम केलं त्यांना या सगळ्या गोष्टींची तुलनेने सगळ्यात आधी गरज जाणवली, जाणीव झाली. जसे आपल्या रानडे साहेब आहेत, आपला आता सचिव होते आपल्या भीम रानडे, त्यामुळे अशा मंडळींनी औरंगाबादमध्ये एकत्र येऊन की ही लाभक्षेत्र विकासाची ही जी व्यापक योजना आहे ठीक आहे, ती आपल्याला राबवायची आहे, पण आपल्याला त्याच्याही आणखीन पुढे जायला पाहिजे. लोकसहभाग डोळसपणाने वाढवण्यासाठी आणखीन काही घटक सहभागी करून घ्यायला पाहिजेत. आणि म्हणून सिंचन सहयोग नावाची एक व्यवस्था गेले 10 वर्ष मोठ्या प्रयत्नाने सगळीकडे उभी करणं चालू आहे. त्याला अतिशय चांगलं यश येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हे व्यापक विचार आणि माहिती गोळा करणारे, लोकांशी संवाद करणारे, त्यांच्या बैठका भरवणारे आणि वर्षातून एकदा सिंचन परिषद सुद्धा या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी भरवणारे अनेक कार्यकर्ते हे निर्माण झालेले आहेत. त्याच्यातून आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अधिक चांगली उपलब्धी याच्या पुढे मिळवू शकू असा एक आपल्याला आज तरी अंदाज आहे आपला. आपल्याला याच्यावर खूप काम करायला लागणार आहे. त्यावेळेला बाष्पीभवन हा जो घटक आहे ज्याच्यातून आपण जर त्या एखाद्या उपखोऱ्यातल्या सगळ्या पाण्याचा विशेषतः आवर्षण क्षेत्रात हिशोब लावला तर आपल्याला असं लक्षात येतं, आकडा धक्कादायक आहे की 80% पाणी शेवटी बाष्पीभवनाने जातं. अरे बापरे. प्रत्यक्ष वापरात उपयोगात ज्याचं वनस्पतीजन्य पदार्थात रूपांतर होतं असं पाणी किती.
अवघडच आहे, पण म्हणजे त्यामुळे अंदाज लावणं अवघड आहे. हा, म्हणून त्याच्यात जास्त जास्त अचूकता आणून आणि ती अचूकता लोकांबरोबर बोलून म्हणजे या पीक रचनांमधले बदल करणं आपल्याला सहज शक्य होईल. त्या दृष्टीने सिंचन सहयोग आता काम करतोय. बर बर बर. माझाराव, बाष्पीभवनाप्रमाणेच शेती आणि उद्योगधंद्यांमुळं होणारं नद्या आणि धरण तलाव यांचं प्रदूषण ही सुद्धा एक भयप्रद अशी समस्या आजकाल झाली आहे. तर त्याच्याबद्दल काय काय उपाय करता येण्याजोगे? यातल्या आपल्या प्रदूषणाच्या पाण्याच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत त्या तिन्ही प्रकारच्या पाण्याच्या अवस्थांमधल्या वेगवेगळ्या आहेत. तूर्त सुदैवाने आपल्याकडे फार ठिकाणी आकाशातच पाण्याचं प्रदूषण होणं, पाऊस पडताना अशी स्थिती फार थोड्या ठिकाणी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या कोळशावर वीज निर्माण करणारी विंध्याचलामध्ये अनेक औष्णिक केंद्र एकत्र जवळजवळ आहेत, त्या ठिकाणी ती समस्या निर्माण झालेली आहे की आपल्याकडे आम्लयुक्त पाणीच मुळी धर्तीवर येण्याचा आता धोका आहे. इतक्या प्रकारचं प्रदूषण वाढत आहे. पण एकंदर जर आपण भारताचा विचार केला तर नदींचं प्रदूषण, तलावांचं प्रदूषण आणि भूजलाचं प्रदूषण असे तिन्ही प्रदूषणांना आपल्याला जो हात घालायचा आहे, त्या तिन्ही प्रदूषणांची अवस्था आणि त्याच्यावर करायचे उपाय हे वेगवेगळे राहणार आहेत. आपण नदीचं उदाहरण घेऊ. नदीमध्ये परमेश्वर आपल्याला कमीत कमी एक तरी पूर वर्षातून पाठवतो, एक राजस्थान सोडला तर. त्यामुळे त्यात जरी प्रदूषण काही साठलेलं असलं तरी ते एकदा तरी धुतलं जाण्याची सोय आहे. तलावांना ती सोय उपलब्ध नाही. किंबहुना बऱ्याचशा नद्यांवर आता आपण धरणं बांधली असल्यामुळे हे जे साफ केलेलं प्रदूषण आहे नदीनी, ते शेवटी ती कुठे नेऊन टाकते, ते शेवटी अशा रीतीचे आपण ज्या साठवणी केल्या आहेत त्याच्यात अडत आहे. त्यामुळे आपल्या प्रदूषणामध्ये या तलावांचं प्रदूषण आणि त्याचं व्यवस्थापन हा आता येत्या काळामध्ये एकंदर जलव्यवस्थापनातला महत्वाचा आणि अवघड असा घटक राहणार आहे. आता त्याच्यात आपण कुठे आहोत? आपल्याकडे तलावांवर काम करणारी माणसं आहेत. उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये एक भारतीय जैविक प्राणीशास्त्र जे आहे, म्हणजे जलीय प्राण्यांचा अभ्यास करणार, त्या जलीय प्राण्यांचा अभ्यास करणारी संघटना आहे इंडियन असोसिएशन ऑफ ॲक्वेटिक बायोलॉजी. चांगलं काम करत आहे. पण त्यांना आपल्याला मासे किंवा इतर प्राण्यांचं, जलीय जलचरांचं जर संरक्षण आणि नीट वाढ करायची असेल तर केवळ तलावाकडे बघून पुरत नाही, तर त्या तलावाच्या स्रवण क्षेत्राचं व्यवस्थापन नीट बसवलं तर ह्या तलावाचं संरक्षण होणार. हा विचार त्यांच्यात संक्रमित करणं, त्या दृष्टीने आपले पुढचे अभ्यास करणं की वेगळ्या जलचरांना कितलं प्रदूषण कितपत मानवतं आणि त्या तलावांमध्ये सुद्धा वेगळ्या स्तरांवरचं प्रदूषण वेगळं असतं, हे प्रदूषण त्या तलावांमध्ये सुद्धा असं फिरतं असतं. या सगळ्यांकडे त्या वैज्ञानिकांचं लक्ष वेधणं आणि मग त्या दृष्टीने त्या स्रवण क्षेत्रांचं हे बसवणं हे आता एक मोठं आव्हान आपल्यापुढेच आहे असं नाही. हे आव्हान मात्र एक गंमत अशी आहे, हे जगभरचं आव्हान आहे की जगभरचे वैज्ञानिक हे त्यांच्या विषयांमध्ये खूप जरी पारंगत असले तरी ते त्यांच्या स्रवण क्षेत्रांशी आपलं नातं अजून जोडू शकलेलं नाही आहेत. आणि त्यांना ते जोडायला शिकवणं ही आंतरराष्ट्रीय सरोवर परिषद जी आहे त्या सरोवर परिषदेसमोरचं सुद्धा हे एक मोठं आव्हान आहे. आणि ते आता त्या दृष्टीने काही उपक्रम जगभर हाती घेऊ इच्छित आहेत आणि जो जागतिक पर्यावरणीय निधी आहे त्याची मदत देऊन हे उपक्रम वेगळ्या देशांमध्ये चालावेत, या दृष्टीने अभ्यास व्हावेत, अशा रीतीचे त्यांचे प्रयत्न आहेत. आता जो तिसरा भूजलाच्या प्रदूषणाचा भाग आहे तो आणखीन अवघड आहे. कारण निदान जलाशयातलं प्रदूषण हे मोजणं, त्याचे गणितीय सांख्यिकीय पद्धतीने काही त्याचे आडाखे बांधणं हे निदान आजच्या विज्ञानाच्या आणि संगणकाच्या आवाक्यात आलेलं आहे. परंतु वेगवेगळ्या वैज्ञानिक कारणांमुळे, पाहणींमधल्या मर्यादांमुळे अजूनही प्रदूषण हे भूजलात कसं पसरतं, कुठपर्यंत पसरतं, कुठल्या दिशेने पसरतं, याच्यात आपल्या वैज्ञानिक अडचणच आहेत. त्यामुळे आपल्याला त्याचं विज्ञान, त्याचा समज हा खूप पक्का केल्याशिवाय भूजलाच्या नियोजनामध्ये आपण जे लोकांशी बोलणार आहोत पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी, त्याला कुठलं पाणी कसं आणि केव्हा वापरायचं
हे आपल्याला आपण तेव्हाच नीट मार्गदर्शन करू शकू की जेव्हा आपल्याला या संबंधातला आपला जो वैज्ञानिक पाया आहे तो आपण चांगला पक्का करू शकू. आता आपले कोडारकर आहेत, त्या धडपड करतायत. आपले विवेकवर्धिनीचे कोडारकर हे त्या इंडियन असोसिएशन ऑफ ॲक्वेटिक बायोलॉजीचे सचिव, ते अशा रीतीची कार्यकर्त्यांची साखळी उभी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला ज्या प्रमाणात यश येईल त्या प्रमाणामध्ये आपण हा प्रश्न नीट हाताळू शकू. आणि शेवटचा मुद्दा लोकांच्या सवयींचा आहे. कारण आपण ज्यावेळेला पाणी घेतो निसर्गातून त्यावेळेला ते परत करताना आपली काहीतरी वेगळी नैतिक जबाबदारी आहे. आपण ते मलप्रवाहात रूपांतर करून तसंच सोडणार का? आपलं या निसर्गाशी आणखीन काही वेगळं नातं असल्यामुळे आपण पाणी ज्या प्रकाराने आपल्याला मिळालं, शक्य असलं तर निदान तेवढ्या अवस्थेत, पण खरं म्हणजे त्याहून अधिक चांगल्या अवस्थेत जर आपण निसर्गाला परत देऊ शकलो तर आपण निसर्गाच्या समृद्धीमध्ये वाढ केली असं होईल. आणि त्याच्यासाठी आता आपल्याला सुदैवाने त्याच्यावरही आपल्या भारतात चांगलं काम चाललंय. आपल्याकडे ही जी इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन आहे, भारतीय जलकर्म संघटना, ही या अशा नागरी प्रवाह जे आहेत त्यांचा शेतीसाठी उपयोग करता येईल का, वनस्पतींच्या आधाराने शेतीतल्या उपयोगाने त्याचं आपल्याला शुद्धीकरण करता येईल का केवळ रासायनिक शुद्धीकरणाच्याच मार्गाने जायला पाहिजे, अशासाठी ते कार्यशाळा घडवून आणतायत. ते लोकांमध्ये मंथन करतायत. तेव्हा अशा ज्या वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करणारे आपले जे व्यावसायिक मंडळींचे, वैज्ञानिक मंडळींचे संघ आहेत, हा सुद्धा याच्यापुढे आपल्या सगळ्या व्यवस्थापनातला मोठा आणि समर्थ असा घटक राहणार आहेत. हे सगळे आपले जे पाणी साठे, विशेषतः धरण प्रकल्पांमुळे निर्माण झालेले तलाव असे, तर यांच्यामुळे जिथे हे प्रकल्प आहेत त्या परिसरातली माती, पाणी, जंगलं, परिसरातले लोक यांच्यावर अनिष्ट परिणाम होऊ नयेत याच्यासाठी म्हणून काय करता येऊ शकेल? आपल्या एकंदर आपण हवामानाच्या रचनेकडे पाहिलं आपल्या भारताच्या, त्याचं वर्णन आपण आपल्या सगळ्या भूगोल शिकवताना सुद्धा करतो की हे उष्ण कोरडं असं हवामान आहे एकंदरीने. त्यामुळे एकंदर वातावरणामधली आर्द्रतेची कमतरता ही एक आपली अडचण आहे. म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आपल्याकडच्या वातावरणात आर्द्रता कमी आहे, म्हणजे जी वनस्पतींना, वृक्षांना, गवताला उपकारक असते. त्यामुळे कुठेही पाणी साठवण करणं आणि त्यामुळे त्या पाणी साठवणीचा त्या परिसरावर, त्या ठिकाणच्या वातावरणावर तो बदलण्यामध्ये जो काय प्रभाव निसर्गतःच पडतो तो आपल्याला अनुकूल असतो. ज्या ज्या ठिकाणी या दृष्टीने आपण पाहणी केली आहे तिथे आपल्या लक्षात आलंय की त्या परिसराचं हळूहळू चित्र बदलतं. कसं बदलतं की आपल्या या सगळ्या प्रकल्पांच्या नियोजनात आपण न धरलेली पण एक आपल्याला अनुकूल अशी गोष्ट अलीकडच्या सगळ्या पाहणींमध्ये लक्षात आलेली आहे की आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत जी जी धरणं बांधली त्या धरणांचा जो पाणी साठा झाला, त्याच्यामुळे लहान धरण असेल तर एक 10 मीटरचा आपण कृत्रिम फुगवटा तयार केला, मोठं धरण असेल तर 60 मीटरचा केला. पण त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम आपल्या ज्या भूजलांचे धारा जमिनीच्या पोटात वाहत होत्या त्यांच्या फेररचनेत झाला. आणि त्यामुळे भूजलाचे स्तर हे फार मोठ्या विस्तीर्ण प्रदेशावर उचलले गेले. त्यामुळे त्या प्रदेशावरचे आपल्याचे जे भूजल उपलब्धतेचे अंदाज होते त्याच्यात अनुकूल बदल झाला. आणि काही ठिकाणी तर आपल्याला असं चांगलं दृश्य आता पाहायला मिळतं. उदाहरणार्थ आपल्या औरंगाबादच्या जवळचाच खेळणा प्रकल्प आहे. सिंचन सहयोगातर्फे त्या खेळणा प्रकल्पावर 1 दिवसाचं शिबिर घेण्यात आलं या सगळ्या परिस्थितीचा एकंदर आढावा घेण्यासाठी. आणि तिथे त्या धरणावर उभं राहिल्यानंतर अनेकांना हा प्रश्न विचारला गेला की खाली सिंचित प्रदेश आहे कालव्यातून आणि वरच्या अंगाला धरणाच्या पाण्यावर किंवा धरणामुळे जी भूजलात वाढ झाली त्या पाण्यावर झालेला विकास आहे, यातला सिंचित प्रदेश कुठल्या बाजूला आहे आणि अशा प्रकारचा भूजलात वाढ झालेला प्रदेश कुठल्या बाजूला आहे अनेकांना नुसत्या नजरेने सांगता येणं अवघड होईल. इतकं सघन सिंचन आपल्या धरणांच्या या पाणी फुगवट्यांमुळे आता होत आहे.
त्यामुळे पर्यावरणीय प्रभावांची आपल्याला आपण जी मोजणी करतो ती चालू ठेवायची, सगळ्या तलावांच्या परिसरामध्ये ही आपल्याला करत राहायची आहे. पण त्याचे काही जे प्राथमिक निष्कर्ष आहेत ते अशा प्रकारचे आहेत. म्हणून आपल्या जलसिंचन आयोगाने आता एक वेगळी संकल्पनाच मांडलेली आहे आणि ती स्वीकारली जावी पाण्याच्या क्षेत्रात, असा आयोगाने आग्रह धरला आहे. आता शासन त्याच्यावर काय आदेश देईल हे आपल्याला बघायचं आहे. संकल्पना काय मांडली आहे की त्यांनी लाभक्षेत्र ही संकल्पना आता स्वीकारू नका, कारण धरण कालवा त्याच्या खाली येणारं सिंचन याच्यापेक्षा तुम्ही प्रभाव क्षेत्र ही संकल्पना स्वीकारा. म्हणजे तो महसूल गोळा करण्यासाठी सुद्धा आणि एकंदर मोजणी आणि पाहणी करण्यासाठी सुद्धा, नाहीतर केवळ कालव्याच्या खाली झालेल्या सिंचनाचा पाण्याचा आणि एकंदर महसुलाचा हिशोब लावला जातो. तसं न करताना प्रभाव क्षेत्र आता तुम्ही निश्चित करा आणि प्रत्येक प्रकल्प याच्यापुढे नवीन करताना ह्या अनुभवाच्या आधाराने त्याचं लाभक्षेत्रच्या बरोबरीने त्याचं प्रभाव क्षेत्र काय असेल याचा अंदाज घेऊन तिथल्या सगळ्या पाण्याचं आपल्याला नियोजन कसं करायला पाहिजे याचा आता आपल्याला विचार करा, असं त्यांनी याच्यापुढे विचार मांडलेला आहे. आता या दृष्टीने आपल्याला आपली पाहणी वाढवायची आहे आणि नव्या नियोजनातल्या तरतुदी या दृष्टीने आपल्याला बदलायला लागणार आहे. आणि त्याच्याही पुढे खरं आपल्याला जायला पाहिजे की जो विचार त्या जलसिंचन आयोगाच्या अहवालात मांडलेला आहे. अनेक ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं की ज्यांनी चांगला पुढाकार घेतला हौशीने, आपल्या औपचारिक तशा व्यवस्था नसताना स्थानिक उद्यमशीलतेतून प्रयोगशीलतेतून, तर आपली जी पारंपरिक सिंचनावर वाढवायच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यापेक्षा नुसते वृक्ष वाढवणं, नुसती वनं वाढवणं, नुसता गवताळ प्रदेश वाढवणं हे सुद्धा आर्थिक दृष्टीने जमिनीची धूप कमी होण्याच्या दृष्टीने अशा अनेक दृष्टीने हे अनुकूल आहे. त्यामुळे केवळ नांगरटीची शेती आणि तिला द्यायचं पाणी, नांगरटीमुळे आपली जमीन विस्कळीत होत असते, जमिनीचे भूपृष्ठावरचे थर, याच्यावरच आपला याच्या पुढचा सगळ्या विकासाचा आधार न ठेवता पाणी आणि जमीन याचं हे जे विविध नातं आहे, मग ते गवताळ प्रदेशातलं नातं वेगळं आहे, वृक्षाच्छादित प्रदेशातलं वेगळं आहे, नांगरटीच्या शेतीतलं वेगळं आहे, फळबागांमधलं वेगळं आहे. या दृष्टीने आता पर्यावरणीय संदर्भात आपल्याला आपल्या प्रकल्पांची रचना, पाण्याच्या वापराचे आडाखे आणि वाटप हे करायला पाहिजे. आणि आपण सिंचित कुरणांना, सिंचित वनांना, सिंचित फळबागांना पूर्वी आपण जेवढं पाठिंबा देत होतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात आपल्याला हा द्यायला पाहिजे. म्हणजे पर्यावरणीय समृद्धी हे सुद्धा आपल्या प्रकल्पांचं जे आपण उद्दिष्ट ठरवलेलं आहे, केवळ आर्थिक समृद्धी नव्हे, तर योगायोगाने पर्यावरण समृद्धी बरोबरही आर्थिक समृद्धी येत असल्यामुळे या दोघांचा आपल्याला समन्वय साधण्याच्या दृष्टीने आपल्याला याच्या पुढच्या रचना बदलायच्या आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. माधवराव, तुमचं जी आत्तापर्यंतची वैयक्तिक ज्ञानसाधना झाली त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विशेष करून प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये तुम्ही शिकत असताना आणि त्याचप्रमाणे इतर वेगवेगळ्या जागतिक पीठांवर, व्यासपीठांवर, संस्थांमध्ये, संघटनांमध्ये काम करत असताना तुम्हाला जलसंसाधनाच्या संवर्धनाबाबत नवीन काही गोष्टी शिकता आल्या असणार, त्या नेमक्या कुठल्या होत्या? प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र विषय, वित्तीय व्यवस्थापन हा विषय नव्याने शिकायला मिळाला. आणि योगायोगाने अर्थशास्त्राच्या ज्या प्राध्यापकांना नंतर अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांच्याच हाताखाली अर्थशास्त्राच्या व्याख्यानांचं श्रवण करण्याचा योग आला. अरे वा. त्यामुळे सगळ्या जागतिक संदर्भामध्ये अनेक घटकांमध्ये पाण्याकडे सुद्धा कसं अर्थशास्त्रीय दृष्टीने वेगळं पाहायला पाहिजे. त्याला आपल्या महाराष्ट्रातला दुष्काळ आणि त्याच्यावर रोजगार देण्याची कामं ही आपण मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या संदर्भात केली होती. आणि मला आनंद, वर्गात बसलो असताना असं ऐकायला मिळालं की हे एक आदर्श जगातलं उदाहरण आहे, याचं इतरांनी अनुकरण करा म्हणून अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी सांगितलं. अरे वा वा वा, म्हणजे ही भूषणास्पद गोष्ट देशाला सुद्धा आहे. हो, बरोबर आहे. त्याच्याबरोबर अर्थशास्त्र, वित्तीय व्यवस्थापन याच्याबरोबर पर्यावरणीय व्यवस्थापन या विषयाचाही त्या ठिकाणी नव्यानेच हा विषय त्या कालखंडात पुढे येत होता. आणि प्रिन्स्टन विद्यापीठात त्याचा अनुकूलता असल्यामुळे त्याही विषयाचा मला औपचारिक अभ्यास करता आला. आणि त्या विषयाचा अभ्यास करत असताना पुढे जात जात
सुरुवातीला माझ्या सहअध्यायांच्या बरोबर आणि प्राध्यापकांच्याही बरोबर काही मतभेद झाले, पण नंतर तिथल्या खुल्या वातावरणामध्ये त्यांना काही वेगळी विचारांची दिशा मी मांडत होतो त्या वर्गातल्या चर्चांमध्ये, ती त्यांना पसंत पडली असावी असं समजतो. कारण मी माझ्या प्रबंधाचा विषय हा पर्यावरणीय मूल्य असा न देता मी माझा प्रबंध पाण्याचे सामाजिक मूल्य या विषयावर लिहिणार आहे. पर्यावरण हा त्यातला एक घटक राहील, आर्थिक उत्पादन हाही त्यातला एक घटक राहील, जास्त व्यापक अशा पण जास्त व्यापक रोजगार निर्मिती, स्वच्छता, सौंदर्य या सगळ्या गोष्टी ही पाण्याची मूल्य आहेत, केवळ आर्थिक मूल्यांवरच जाता येणार नाही. हा विचार त्या प्रबंधात आला आणि अर्थात त्यामुळे त्या विषयातही मला वर्ग मिळाला, हा वेगळा भाग तर सगळ्या विषयांप्रमाणे, पण हा विचार सुद्धा तिथे त्या अध्ययनानंतर मांडता आला. दुसरी एक गोष्ट त्या ठिकाणच्या याच्यात अशी झाली की या सगळ्या वेगवेगळ्या विषयांमध्ये विशेषतः नंतर जागतिक मंचावर काम करताना असं लक्षात आलं की लोकांना त्या कालखंडात म्हणजे साधारणतः 75 ते 90 या 15 वर्षाचा मी आता संदर्भ घेतोय. माझं प्रशिक्षण प्रिन्स्टनमधलं 75 साली संपलं आणि एक वेगळा जागतिक संदर्भ घेऊन मी अनेक गोष्टींचा विचार करू लागलो. की पाणी हा विषय चिंतकांच्या मनात आहे, अभ्यासकांच्या मनात आहे, पण ते चिंतक वेगवेगळ्या धारांमध्ये, कप्प्यांमध्ये विभागले गेलेले आहेत आणि त्यांचं चिंतन एकत्र येऊन एका मंचावर आपले अनुभव, त्यातले निष्कर्ष, काही प्रकारे गणितीय सूत्र ही एकमेकांबरोबर बोलण्याची काही व्यवस्था नाही. संयुक्त राष्ट्रसंघात सुद्धा व्यवस्था नाही आणि म्हणून मग काही प्रमाणात सार्वजनिक व्याख्यानांमध्ये मी त्या व्यवस्थेवर उघड टीका सुद्धा करायला सुरुवात केली. की बा पाणी हा विषय संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये 23 वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये विभागलेला आहे. कोणी त्याचा आर्थिक विकास बघताय, कोणी त्याचं पर्यावरणीय मूल्य बघताय, कोणी त्याच्यात भांडवली गुंतवणूक किती व्हायला पाहिजे, विश्वबँक त्या दृष्टीने विचार करते आहे. या सगळ्यांचा काहीतरी एकत्र मंच असला पाहिजे. त्यामुळे नंतर ज्या वेळेला मी आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगात सरकार्यवाह झालो त्यावेळेला पाण्यात काम करणाऱ्या ह्या ज्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, जशा आपल्याकडे वेगळ्या विषयांमध्ये काम करणाऱ्या, कोणी तलावांवर, कोणी नागरी पाणी पुरवठ्यावर, अशा व्यावसायिक संघटना आहेत, तांत्रिक संघटना आहेत, तशा या संघटनांचं एकमेकांशी असलेलं सामंजस्य वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगातर्फे पुढाकार घेऊन आम्ही इंटरनॅशनल वॉटर रिलेटेड असोसिएशन्स लायसन कमिटी म्हणून निर्माण केली आणि तशा ह्या ज्या बलवान 10 आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांना एकत्र आणून त्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात करून मग त्याच्यामधून एक वेगळी समन्वयात्मक विचारांची दिशा पुढे यावी जागतिक संदर्भामध्ये, ह्या जागतिक पातळीवर, असा प्रयत्न केला. त्याला अतिशय चांगलं यश आलं. कसं यश आलं? वेगळ्या दृष्टीने, वेगळ्या उपक्रमांमधून, वेगळ्या विचारमंथनांमधून ही उणीव जगासमोर सारखी येत होती आणि म्हणून मग एक प्रकारच्या अशा रीतीची जागतिक मंच निर्माण करण्याची जबाबदारी कोण घेणार? तर ह्या ज्या 10 प्रमुख संघटना होत्या त्यांची जी समिती होती, त्यांच्यातले काही त्यातल्या त्यात पुन्हा जास्त सक्षम घटक यांनी जबाबदारी उचलली पाहिजे, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून जी जागतिक जल परिषद, वर्ल्ड वॉटर काउन्सिलची निर्मिती झाली, त्यात या संघटनांना प्रवृत्त करून ते त्याचे, जसे आपल्या सुरक्षा परिषदेमध्ये काही स्थायी सभासद असतात तसं ही तुमची कायमची जबाबदारी आहे. तुम्हाला नुसतं तुमच्या विषयापुरता अभ्यास करून चालणार नाही, तुम्हाला पाण्याचा समन्वय घालायला पाहिजे. म्हणून त्यांना स्थायी सभासदत्व देऊन त्यांचं नियामक मंडळ तयार करून ही व्यवस्था उदयाला आली. योगायोगाने त्या व्यवस्थेत त्यावेळेला मी जागतिक या जलसिंचन आयोगाचा सरकार्यवाह असल्यामुळे त्यांची नंतर जी प्रादेशिक रचना करायची त्याच्या समितीचाही नंतर मीच अध्यक्ष होतो. पण आता त्याला उत्तम गती आलेली आहे. दर 3 वर्षांनी या वर्ल्ड वॉटर काउन्सिलच्या माध्यमातून जागतिक पाणी परिषद भरवली जाते आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या धारांमधले मंडळी, वेगळ्या देशांमधली
हजारोनी आता एकत्र येत आहेत. तिथे. म्हणजे आता याच्या आधीची जी जागतिक जल परिषद झाली तिला जपानमध्ये 8,000 मंडळी उपस्थित होती. त्याच्या आधीची हेगला झाली, त्याला जवळजवळ 4,500 उपस्थित होती. आणि ही सगळ्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीची पाणी हा विषय एकत्र घेऊन त्याचा समन्वय कसा साधायचा ही एक फार आनंदाची घटना झाली. पण ती वैचारिक मंथनापुरती अपुरी ठरेल याची 1-2 वर्षात आम्हाला जाणीव झाली. आम्ही जे त्या सगळ्या संघटनेच्या पायाभरणीमध्ये काम करणारी मंडळी होतो त्याची घटना तयार करणं, कार्यपद्धती ठरवणं. म्हणून या सगळ्या विचार मंथनाचं प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि अनुपालन जमिनीवर करण्यासाठी काहीतरी पूरक व्यवस्था असायला पाहिजे. आणि म्हणून अशा जमिनीवर क्षेत्रीय काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत, ज्यांचं काम केवळ वैचारिक नाही तर प्रत्यक्ष आहेत, मग त्या महिला संघटना असतील, शेतकऱ्यांच्या पाणी वितरण संस्था असतील, यांना त्या मंचावर एकत्र आणून आपण वॉटर पार्टनरशिप्स, जलसहभागिता मंच उभे करायला पाहिजे. तेव्हा हा जो पाण्याचा समन्वित विकासाचा प्रश्न आता जगासमोर आहे त्याच्यावर आपल्याला पुढची उत्तरं मिळतील. आणि म्हणून आता गेली 5 वर्ष ह्या सगळ्या जलसहभागिता मंच उभार करण्याच्या कामामध्ये मी लागलेलो होतो. अनेक मंडळी या दृष्टीने काम करतायत जगभर. चांगलं त्याला यश येत आहे. बरं. तुम्ही आत्ता असं म्हणालात की पाण्याशी जोडलेलं अर्थशास्त्राचं थोडंसं तुम्हाला तिथे अभ्यास करता आला. तर हे अर्थशास्त्र आणि वित्तीय व्यवस्थापन पाण्याचं याच्यामध्ये नवीन काही तुम्हाला गोष्टी शिकता आल्या का ज्या पूर्वीपेक्षा, आणि त्या कोणत्या होत्या नेमक्या? शिकता आल्या असं म्हणणं पूर्ण नम्रता बाळगूनही अवघड आहे. कारण असं की जे आपलं पारंपरिक अर्थशास्त्र आहे आणि जे युरोपच्या मूलतः औद्योगिक क्रांतीच्या काळात ज्या अर्थशास्त्राच्या विचाराची दिशा ठरली ते अर्थशास्त्र वस्तूचं मूल्य, सेवेचं मूल्य याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणार आहे असं लक्षात आलं. आपल्यासारखे जे दुसऱ्या महायुद्धानंतर आपली प्रगती सुरू करणारे आणि गेले काही शतकं आपली प्राकृतिक संरचना न बदलू शकलेले रस्ते, दळणवळण, धरणं, कालवे, गावं या ज्या प्राकृतिक संरचना आहेत त्यांचं आधार मूल्य हे बाजारात खरेदी करायच्या मूल्यांप्रमाणेच ठरवायचं का? त्यांना लागणारी भांडवली गुंतवणूक, त्याच्यासाठी उपलब्ध होणाऱ्या पैशाचा व्याजदर, आर्थिक विनिमय हा या संरचनांमध्ये आणि बाजारात उलाढाली होणाऱ्या सेवा किंवा वस्तूंमध्ये एकच असणार का? बरं. त्यामुळे मग जागतिक मंचावर हा विचार करणारे अनेक माणसं आहेत. म्हणजे त्या ढाच्यात आपलं हे बसू शकत नाही. बरं. ज्यांना आर्थिक संरचना, नव्या रेल्वे, नव्या बांधणी करायची आहे, ज्यावेळेला रेल्वेची निर्मिती झाली तेव्हा जागतिक बाजारामध्ये भांडवल हे 1% 2.5% उपलब्ध होतं. ज्यावेळेला जागतिक भांडवल 6% आणि गेले काही वर्षांमध्ये तर भारतामध्ये 10% महाग झालं, तेव्हा या संरचनांचा काही आपल्याला वेगळा विचार करायला पाहिजे का नको? का लाभ आणि गुंतवणुकीचं गुणक काढताना आपण 10% व्याजदर धरणार आणि त्यामुळे या प्राकृतिक संरचना ज्या आधारभूत आहेत या सतत मागे पडत राहणार बाजार व्यवस्थेमध्ये? बरोबर आहे. अजून मला त्याचं उत्तर सापडलेलं नाही. अनेक अर्थशास्त्रीय मंचांवर याची खूप चर्चा व्हायला पाहिजे आपल्यासारख्या अनेक जगाच्या संदर्भात मागे राहिलेल्या देशांच्या दृष्टीने. तेव्हा जे अर्थशास्त्र युरोपचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून तयार झालेलं आहे ते अपुरं आहे आणि आपल्याला अर्थशास्त्राची नवीन वेगळी रचना आणि बांधणी करायला पाहिजे अशा मागे राहिलेल्या देशांच्या संदर्भात. हा बोध मी घेतला, शिकू शकलो असं म्हणत नाही. बरं. म्हणजे तशा प्रकारचा व्यापारी दृष्टिकोन आपल्याकडच्या पाणी व्यवस्थापनामध्ये पुरेसा आणणं बरोबर नाही असं तुमचं मत आहे? केवळ त्या आधारावर रचना करता येणार नाही. बरं. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांची विजय दिवाण यांनी आकाशवाणीसाठी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग 5. बाष्पीभवन, प्रदूषण आणि इतर आव्हानं. सादर करते शैलेश माळोदे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्र.